झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात 4 बांगलादेशींना न्यायालयाने ठोठावला तुरुंगवास। बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश। उत्तर महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई। बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने 3 महिने साधी कैद व 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात न्यायालयाने बनावट कागदपत्रे रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी LCB आणि ATS यांच्या संयुक्त पथकाने धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजवर छापा टाकून 4 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते। या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। निकालात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत सजेशिवाय देशात प्रवेश करणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि फसवणूक करण्याच्या विविध कलमांनुसार शिक्षा ठोठावली। धुळे जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत, व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे। त्याच्यामध्ये 4 बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती। ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख, शिल्पी बेगम कुंशी, ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या 4 आरोपींना, बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण 9 महिने आणि 6,000 रुपये दंड असा काल पासपोर्ट ऍक्ट आणि तसंच BNS भारतीय नागरिक संहिता या कायद्यान्वये शिक्षा दिलेली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।